आखातातल्या युद्धामुळे व्यावसायिक गॅसचा पुरवठा बंद करण्यात आलाय असं असलं तरी घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू आहे। याबाबत कोणत्याही अफवांना बळी पडू नका असं आवाहन शासन प्रशासन या दोघांकडून केलं जात आहे। नागरिक गॅस एजन्सी बाहेर तरीही रांगा लावत आहेत, त्यामुळे अनेक ठिकाणी वादाचे प्रसंग पाहायला मिळत आहेत। तर कमर्शियल गॅसचा पुरवठा बंद करण्यात आल्यानंतर काही हॉटेल मालक घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करतायत, त्यांच्यावर आता कारवाईचा बडगा हा उगारण्यात आलाय। तर नांदेडमध्ये आणि व्यावसायिक आणि घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा आहे, त्यामुळे एजन्सी बाहेर ग्राहकांच्या रांगा लागल्याचं चित्र आहे। गॅस सिलेंडर मिळावा यासाठी शहरातील ग्रामीण भागातल्या नागरिकांनी शहरासह एजन्सीच्या कार्यालयावर गर्दी केली। मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नाहीये, त्यामुळे सिलेंडरचा तुटवडा आहे असं सांगण्यात येत आहे। सोबतच अनेकांनी साठा करून ठेवल्याचा आरोप आहे। एजन्सीमध्ये कित्येकदा फेऱ्या मारूनही गॅस मिळत नाहीये, त्यामुळे नागरिक संतप्त झाले। नंबर लावल्यानंतर 30 दिवसाला या म्हणून आहेत आणि KYC करा म्हणून आहेत। असे भरपूर असं अडचणी दाखवल्या आहेत। नेमकं काय कारण कळायला तयार नाही। जवळपास 1 तास 2 तास लाईन थांबलो। आम्ही अर्धापूरून आलेले आहोत, तरी पण खूप लांब रांग लागलेली आहेत। एकही मदत पण जाऊ देत नाहीत, काय नाही। उद्या या परवा या, उद्या या परवा या मध्ये बाहेरल्या बाहेर काढून देतात। इकडे कल्याण तालुक्यातल्या टेटवाळा बल्याणी परिसरात गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। गॅस मिळत नाहीये, त्यामुळे शेकडो नागरिकांनी गॅस एजन्सी समोर रांगा लावल्या। यावेळी संतप्त नागरिकांनी गॅस वितरकांना घेराव घातला। गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलेंडरचा पुरवठा कमी प्रमाणात होतोय अशी तक्रार नागरिकांकडून करण्यात येत होती। काही ग्राहकांनी बुकिंग करूनही वेळेवर सिलेंडर मिळत नाहीये, त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली। तर टेटवाळा बल्याणी परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक जमा झाल्याचं पाहायला मिळालं। तर धुळे शहरातील एका गॅस एजन्सी बाहेर घरगुती गॅस सिलेंडर मिळवण्यावरून SRPF जवान आणि नागरिकांमध्ये वाद झाला। यावेळी SRPF जवानाला नागरिकांनी मारहाण केली आहे, त्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडालेला। गॅस खरेदीवरून झालेल्या राड्यानंतर काही काळ परिसरात तणावाचं वातावरण होतं। पोलीस बंदोबस्तात नागरिकांना गॅस वितरण करण्यात आलं। घरगुती गॅस सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांची गर्दी झाल्यावर कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने घरपोच सिलेंडर देण्याच्या सूचना केल्या होत्या। त्यानंतर एजन्सीच्या कार्यालयातनं गॅस वितरक वाहनांमधनं नागरिकांना घरपोच सिलेंडर देण्याची सुविधा सुरू झालेली आहे। नागरिकांनी एजन्सीबाहेर गर्दी न करता घरपोच सेवा घ्यावी असं आवाहन गॅस एजन्सीकडनं करण्यात आलंय। आखाती देशातल्या युद्धामुळे व्यावसायिक गॅसचा तुटवडा जाणवतोय, तर घरगुती गॅस सिलेंडरसाठी नागरिकांनी गॅस एजन्सी बाहेर गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे काही जणांकडून गॅस सिलेंडरचा काळा बाजार करण्यात येतोय। काळा बाजार करणाऱ्यांवर पुरवठा विभागाकडून कारवाई होती आहे। जालन्यामधल्या अंबडमध्ये 9 घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आली आहेत। तर घरगुती गॅस सिलेंडर व्यावसायिक कारणांसाठी वापरण्यात येत होते। बीडमध्येही हॉटेलमध्ये घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले। पंढरपुरात घरगुती आणि कमर्शियल गॅसच्या वापराबाबत कारवाई झाली आहे। दोघांना अटक झाली आहे। तर भंडाऱ्यातही 2 कारवाईत 37 सिलेंडर हे जप्त करण्यात आले। परभणीमध्ये जिल्हा प्रशासनाच्या भरारी पथकाने मोठी कारवाई केली। गॅस सिलेंडरचा साठा करून ठेवणाऱ्या हॉटेल चालकांवर कारवाई झाली आहे। परभणी शहरात 20 ठिकाणी कारवाई करत 46 घरगुती सिलेंडर जप्त करण्यात आले। काल पूर्णा तालुक्यात भरारी पथकाने 11 सिलेंडर जप्त केले होते। त्यानंतर आज पुन्हा एकदा कारवाई झाली। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात येते। तर बीड जिल्ह्यातही घरगुती गॅस सिलेंडरचा वापर हॉटेलमध्ये केला जात असल्याची बाब समोर आली आहे। यानंतर महसूल प्रशासनाने 19 पथकांची स्थापना केली। या पथकांकडून 203 ठिकाणी तपासणी करण्यात आली। यामध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध वापर केला जात असल्याचं निदर्शनास आलंय। यातील 3 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। इतरांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। बीड जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसचा पुरेसा साठा आहे आणि पुरवठा सुरळीत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली। तर व्यावसायिक सिलेंडर तुर्तास पुरवठा हा बंद करण्यात आला।
इकडे भंडाऱ्यात गॅस सिलेंडरचा काळा बाजार करणाऱ्या दोघांवर जिल्हा पुरवठा विभागाने छापेमारी केली. भंडारा शहरासह दवडीपार येथे छापेमारी झाली. भंडारा शहरातल्या राजीव गांधी चौक परिसरात 4 सिलेंडर तर दगडीपार इथल्या सीएससी केंद्रावरून 33 सिलेंडर जप्त करण्यात आले. घरगुती वापराचे सर्व 37 गॅस सिलेंडर पुरवठा विभागाने जप्त केले. गॅस सिलेंडरचा भंडारा जिल्ह्यात सध्या तुटवडा नाहीये. ग्राहकांनी अजिबात गोंधळून जाऊ नये, घाबरू नये. सिलेंडरचा काळा बाजार करणाऱ्यांवर कारवाईच्या दृष्टीने नागरिकांनी पुरवठा विभागाला सहकार्य करावं असं आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी यांनी केलं. राजीव गांधी चौकामध्ये माकडे यांच्या सायकल स्टोअरच्या बाजूला आम्ही 4 सिलेंडर जप्त केलेले आहेत आणि त्यानंतर दवडीपार बाजार या ठिकाणी सुद्धा 2 CSC सेंटरवरती रेड मारून 33 सिलेंडर आम्ही जप्त केलेले आहेत. इकडे सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपुरातही गॅस सिलेंडरचा काळा बाजार करणाऱ्यांवर पोलीस आणि महसूल विभागाने छापा टाकत कारवाई केली. 10 ते 12 सिलेंडर जप्त झाले. 2 आरोपींना अटक झाली आहे. यावेळी अत्यावश्यक वस्तू आणि सेवांचा गैरवापर करू नये, अन्यथा पोलिसांच्या माध्यमातून कठोर आणि थेट कारवाई होईल असा इशारा सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी दिला. काल एका गोपनीय माहितीच्या अनुषंगाने पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे PI व टीम यांनी एक कारवाई केली आहे, ज्यामध्ये अत्यावश्यक सेवा अधिनियम याच्या अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे. या कारवाईमध्ये एकूण 8 घरगुती HP गॅस सिलेंडर्स व त्याचबरोबर 5 व्यावसायिक गॅस सिलेंडर्स आणि इलेक्ट्रिक पंप संख्या 2 व 1 इलेक्ट्रिक वजन असा माल जप्त केलेला आहे. 2 आरोपी यामध्ये आढळून आलेले आहेत. अशा या आवश्यक सेवांचा जर कोणी गैरपद्धतीने विक्री व खरेदी करत असेल तर त्यांच्यावरती पोलीस कठोर कारवाई करणार आहे. जालन्यातल्या अंबड तालुक्यात पुरवठा विभागाने अवैध गॅस वापराविरोधात धडक मोहीम राबवली आणि 9 घरगुती गॅस सिलेंडर जप्त केले. घरगुती गॅस सिलेंडर हॉटेल आणि इतर व्यवसायासाठी वापरले जात असल्याचं पथकाच्या निदर्शनास आलं. तर पथकाने तालुक्यातल्या 3 पेट्रोल पंपांची तपासणी करून साठा, विक्री, नोंदी आणि इंधन वितरणाबाबत सूचना दिल्या आहेत. घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर आढळल्यास कडक कारवाई होईल असा इशारा प्रशासनाने दिला. इकडे यवतमाळच्या पुसद शहरात साठेबाजी करणाऱ्यांवर भरारी पथकाने कारवाई केली. पुरवठा आणि विभाग आणि LCB पथक यांनी ही कारवाई केली आहे. पुसदमधील तेलुगू वसाहतमधनं 41 सिलेंडर एका व्यक्तीकडनं जप्त करण्यात आल्याची माहिती यवतमाळ जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिली आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.